नमस्कार. सात जन्माची सतीश आणि प्रीती भाग 8 मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मंगळवारची सकाळ कॉलेजच्या कॅम्पसमध्ये सगळीकडे गजबज होती. क्लासरूमच्या दारावर एक मोठं नोटीस बोर्ड होतं आणि त्यावर ताजं नोटीस चिकटवलेलं दिसत होतं. फर्स्ट इयर विद्यार्थ्यांसाठी सामाजिक प्रोजेक्ट, स्लम एरियामध्ये फील्ड वर्क असं ठळक अक्षरात लिहिलेलं होतं. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उत्सुकता, थोडी धास्ती आणि एक वेगळीच चमक दिसत होती. आतापर्यंत सगळे प्रोजेक्ट्स कॉलेजच्या चार भिंतीत किंवा लायब्ररीत झाले होते, पण यावेळी मात्र बाहेर थेट लोकांमध्ये जाऊन काम करायचं होतं. प्रीती, नीता आणि मनाली नोटीस वाचत होत्या. नीता हसत म्हणाली, "वा, मस्तच आहे. आपल्याला खरंच लोकांमध्ये जाऊन काहीतरी करायची संधी मिळणार. मजा येईल." मनाली मात्र थोडी घाबरलेली, "अगं, पण स्लम एरियामध्ये जाऊन लोकांशी बोलायचं म्हणजे सोपं नाही. आपल्याला प्रॉब्लेम्स कसे समजणार?" प्रीती शांतपणे दोघींकडे पाहत होती. क्लासमध्ये प्राध्यापक आले आणि सगळे विद्यार्थी शांत बसले. प्राध्यापकांनी सांगितलं, "विद्यार्थ्यांनो, हा प्रोजेक्ट खास आहे. तुम्हाला 5-5 जणांच्या टीममध्ये विभागलं जाईल. प्रत्येक टीम वेगळ्या स्लम एरियात जाईल आणि तिथल्या लोकांच्या दैनंदिन आयुष्याशी निगडीत समस्या, जसं पाणी पुरवठा, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक समस्या, या विषयांवर तुम्हाला सामाजिक सर्व्हे करायचा आहे." या प्रोजेक्टसाठी फक्त भेट देऊन नोंदी करणं पुरेसं होणार नाही. तुम्हाला त्या भागात प्रत्यक्ष राहून तिथल्या लोकांशी मिसळून काम करावं लागेल. म्हणूनच पुढचे 2 दिवस प्रत्येक टीमने आपापल्या एरियामध्येच राहायचं आहे. तिथल्या परिस्थितीला जवळून अनुभवायचं, लोकांच्या अडचणी समजून घ्यायच्या आणि मग त्यावर उपाय सुचवायचे. राहण्याची सोय कॉलेजच्या वतीने करण्यात आलेली आहे. तुमच्यासाठी वेगळ्या खोल्या ठेवल्या जातील. जेवण आणि सुरक्षेची काळजीही आम्ही घेतली आहे. पण बाकीचं काम, लोकांशी संवाद साधणं, त्यांचा विश्वास जिंकणं, माहिती गोळा करणं, हे सगळं तुम्हालाच करायचं आहे. ते थोडं गंभीर होत म्हणाले, "हा फक्त डेटा गोळा करण्याचा प्रोजेक्ट नाही, हा मैदानी अनुभव आहे. तुम्ही तिथे गेल्यावर लोकांशी खऱ्या अर्थाने संवाद साधलात, त्यांच्या समस्या समजून घेतल्या, तरच हा प्रोजेक्ट यशस्वी होईल." कधी-कधी लोक सुरुवातीला घाबरतात, बोलायला तयार होत नाहीत. पण जर तुम्ही संयमाने आणि आदराने वागलात, तर ते आपल्याला खूप काही सांगतात. प्राध्यापकांनी एक हसतच जोडले, "हा प्रोजेक्ट तुमच्या सेमिस्टर मार्कसाठी तर खूपच महत्त्वाचा आहेच. पण लक्षात ठेवा, हा फक्त रिपोर्टासाठीचा डेटा नाही, तर समाजातल्या वास्तवाला डोळ्यांनी पाहायची ही एक संधी आहे. त्यामुळे मन लावून काम करा." त्या क्षणी क्लासमध्ये एक वेगळी शांतता पसरली. विद्यार्थ्यांच्या नजरेत पहिल्यांदाच चमक दिसली. हा प्रोजेक्ट फक्त पेपरवर लिहिण्यासाठी नाही, तर मनाला हलवून टाकणारा अनुभव ठरणार आहे. आता सगळ्यांचं लक्ष यादीकडे लागलं. टीम्सची नावे मोठ्याने वाचली जाऊ लागली. टीम नंबर 3, प्रीती अग्रवाल, नीता, मनाली, कार्तिक, सोनाली. प्रीती लगेच इकडे-तिकडे पाहू लागली. सतीशचं नाव कुठं आहे? तिच्या डोळ्यात नकळत उत्सुकता होती. इतका एक तास प्रीतीच्या मनात हलकासा धक्का बसला. पहिल्या प्रोजेक्ट वेळी सतीश तिच्या ग्रुपमध्ये आला होता तेव्हा तो तिला तिच्या ग्रुपमध्ये नको होता. का आलाय हा माझ्या ग्रुपमध्ये? असा विचार तिच्या मनामध्ये तेव्हा आला होता. पण आज मात्र अगदी उलट. का नाही आलाय? असा विचार तिच्या मनामध्ये होता. नीता आणि मनाली मात्र खुश होत्या. "छान झालं, आपण सगळ्या एकाच टीममध्ये आहोत. काम नीट होईल." तेवढ्यात प्राध्यापकांनी टीम नंबर 4 ची घोषणा केली. सतीश मित्तल, अमोल, रश्मी, अजय, संगीता. त्याचवेळी प्राध्यापकांनी एरियाची माहिती सांगितली. टीम नंबर 3, तुम्हाला संजय नगर स्लम एरियामध्ये जायचं आहे. तिथलं वातावरण थोडं डेंजरस आहे. लोक सुरुवातीला बोलायला तयार होत नाहीत. कधी-कधी रागावतातही. पण हाच तुमच्या प्रोजेक्टचा खरा चॅलेंज असेल. हे ऐकताच प्रीतीच्या ग्रुपचं थोडं टेन्शन वाढलं. सोनाली हळू आवाजात म्हणाली, "अरे, असला धोकादायक एरिया आपल्याला कशाला दिला असेल? असल्या एरियासाठी फक्त मुलांचा ग्रुप बनवायचा होता ना. मुलींना कशाला तिकडं पाठवायचं?" हे ऐकून नीता म्हणाली, "काय गं, अशा एरियामध्ये काय बायका राहत नसतील का? एवढं काय घाबरायचं? आणि आपल्या ग्रुपमध्ये पण एक मुलगा आहेच ना."
मनाली लगेच हात हलवत म्हणाली, हो ग, जमेल आपल्याला. फक्त नीट तयारी करायला लागेल. प्रीतीच्या चेहऱ्यावर मात्र थोडी चिंता उमटली. ती काही क्षण शांत बसली आणि मनात विचार करू लागली. आपल्याला या प्रोजेक्टमध्ये खूप काळजीपूर्वक वागावं लागणार आहे. तिथले लोक सहज आपल्याला उत्तर देणार नाहीत. जर आपल्याकडून चुकीचा सूर लागला तर कदाचित ते रागवतीलही. म्हणजे आधी त्यांचा विश्वास जिंकावा लागेल. हलक्या-फुलक्या गोष्टींनी संवाद सुरू करायला लागेल आणि हळू त्यांच्याशी प्रोजेक्टच्या विषयावर बोलायचं. आपण जास्त शहाणपण दाखवलं तर ते उलट संशयाने पाहतील. ती डोळ्यापुढे सगळं चित्र उभं करून पाहू लागली. सगळ्यांनी आपापलं काम ठरवून घ्यायला हवं. एकाने नोट्स घ्याव्या, दुसऱ्याने फोटो काढावेत, तिसऱ्याने मुलाखत घ्यावी. असं टीमवर्क नसेल तर गोंधळ होईल. क्षणभर ती स्वतःशीच मान हलवत होती. नंतर तिने आपल्या ग्रुपकडे पाहिलं आणि थोड्या आत्मविश्वासाने बोलायला सुरुवात केली. पहा, आपल्याला भीती बाळगायची गरज नाही. खरं आहे की हा एरिया कठीण आहे. पण जर आपण शांतपणे आणि संयमाने लोकांशी बोललो, तर ते नक्कीच तयार होतील. सुरुवातीला साध्या गप्पा मारूया. त्यांचं दैनंदिन आयुष्य, मुलं शाळेत जातात का, पाणी आणि वीज मिळते का, असल्या गोष्टींवरून बोलायला लागलो की नंतर ते आपल्याला आवश्यक माहिती देतील. आणि एक महत्त्वाची गोष्ट, आपण सगळ्यांनी एकत्र काम केलं पाहिजे. कोणी मध्येच पळ काढला तर उरलेल्यांना अवघड जाईल. नीता आणि मनालीने तिच्या बोलण्याला मान डोलावली. हो, बरोबर आहे. तू सांगतेस तसं केलं तर नक्की जमेल. सोनालीने थोडा निर्धार करत म्हटलं, मी फोटो आणि व्हिडिओ काढते. कार्तिक नोट्स घेईल. बाकी आपण तिघी लोकांशी संवाद साधू. ग्रुपमध्ये थोडा आत्मविश्वास परत आला. पण प्रीतीच्या मनात मात्र अजूनही एकच विचार घोळत होता. जर सतीश आपल्या ग्रुपमध्ये असता तर किती सहजपणे हे सगळं हँडल केलं असतं त्याने. लोकांशी बोलणं, त्यांना पटवणं हे सगळं त्याला सहज जमलं असतं. खरं तर या प्रोजेक्टमध्ये तो असायलाच हवा होता. पण आता काही उपयोग नाही. आपल्याला आपलं काम करावं लागेल. सतीच्या टीममध्ये मात्र वातावरण अगदी वेगळंच होतं. प्राध्यापकांनी त्याचा एरिया जाहीर केला होता, शिवाजीनगर कम्युनिटी सेंटर. तुलनेने तो खूप सोपा आणि सुरक्षित एरिया होता. तिथे लोक स्वतःहून बोलायला उत्सुक असतात आणि विद्यार्थ्यांना मदत करायलाही तयार होतात. सतीचा ग्रुप ही आपापली योजना आखत होता. त्याच्या ग्रुपमध्ये एकदम उत्साह होता. कारण पहिल्याच प्रोजेक्टमध्ये सतीश क्लासचा हिरो ठरला होता. लोकांशी बोलणं, प्रेझेंटेशन करणं सगळं त्याने सहज केलं होतं. म्हणून आता त्याच्या ग्रुपला वाटत होतं, आपलं काम तर जबरदस्त होणार. सतीश आहे म्हणजे काळजी नाही. अजय आणि अमोल दोघेही एकमेकांना म्हणत होते, आपण नशीबवान आहोत, आपल्याला सतीश मिळालाय. तेवढ्यात कार्तिक सतीशजवळ आला आणि त्याला आपल्या एरियाची माहिती सांगू लागला. तुला मिळालंय सोपं काम, पण आम्हाला तर संजयनगर स्लम. लोक बोलायलाच तयार होत नाहीत म्हणे. थोडं अवघड वाटतंय. हे ऐकून सतीशने थोडं विचार केला आणि मग प्रीतीच्या ग्रुपकडे वळून म्हणाला, पहा, तुमच्या एरियामध्ये खरं काम सुरू करण्यापूर्वी एक गोष्ट नक्की करा. त्या ठिकाणच्या एखाद्या स्थानिक लीडरशी किंवा ज्येष्ठ माणसाशी आधी संपर्क करा. तिथल्या लोकांना तेच जास्त विश्वासू वाटतात. जर त्यांचं हो मिळालं, तर बाकी सगळे लोक लगेच बोलायला तयार होतील. तो अजून पुढं म्हणाला, दुसरी गोष्ट, स्लममध्ये लोकांना कधी-कधी वाटतं, की विद्यार्थी आले म्हणजे फक्त फोटो काढून जातील. त्यामुळे तुमचं काम दिसलं पाहिजे. जर तुम्ही तिथे 2-3 तास थांबलात, त्यांच्या छोट्या कामात मदत केली, तर त्यांचा विश्वास पटकन जिंकता येईल. तेव्हाच खरी माहिती मिळेल. नीता आणि मनाली एकमेकींकडे बघत म्हणाल्या, हो खरंय. आपण स्थानिक लीडरला आधी भेटलो तर खूप सोपं होईल. सतीशने अजून एक पॉइंट जोडला. आणि हो, जर लोक सुरुवातीला रागावले किंवा उत्तर द्यायला टाळाटाळ केली, तर वाद घालू नका. फक्त स्माईल करा आणि त्यांना वेळ द्या. उद्या परत गेलात तरी चालेल. त्यांना दिसलं पाहिजे की तुम्ही खरंच प्रोजेक्टसाठी प्रामाणिकपणे आलात. हे ऐकून सगळ्या मुलींच्या चेहऱ्यावर हायसं वाटल्यासारखं दिसलं. प्रीती मात्र शांतपणे ऐकत होती आणि मनात म्हणत होती, सतीश खरंच किती खोलवर विचार करतो. तो आपल्या टीममध्ये असता तर हे सगळं खूप सोपं झालं असतं.
पण किमान त्याचं मार्गदर्शन तर मिळतंय, तेही पुरेसं आहे. शेवटी जाता जाता सतीश प्रीतीकडे बघत तिच्या टीमला म्हणतो, एवढं काय घाबरता? तुमच्या टीममध्ये तर प्रीती मॅडम आहेत. 2 दिवस स्लममध्ये नाही तर जंगलात टाकलं तरीही सांभाळतील. सगळे हसले आणि प्रीती थोडीशी लाजली. सतीशने डोळा मारत अजून चिमटा काढला. म्हणजे बघा, आम्ही तर आमच्या टीममध्ये प्रीतीसारखी लीडर मिळावी म्हणून प्रार्थना केली होती. पण दुर्दैवाने ती दुसऱ्या ग्रुपला मिळाली. आता काय? तिथे स्टार आहे. तिच्या मागे सगळं झकास होणार. नीता म्हणाली आणि बाकीचेही जोरात हसले. वातावरणातलं टेन्शन एका क्षणात कमी झालं. आता पुढच्या भागात तशा डेंजरस एरियामध्ये प्रीतीची टीम कसं काम करेल आणि प्रीती हे सगळं कसं सांभाळेल, यासाठी तुम्हाला पुढचा भाग पाहावा लागेल. तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढच्या भागाची वाट पहा.